नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आपण आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये नेहमीच एखाद्या रोगाची किंवा आजाराची चर्चा करतो. त्याची लक्षणं काय आहेत किंवा त्याचे उपचार काय आहेत याबद्दल चर्चा करतो. आज आपण मानवी आरोग्यासंबंधी असाच एक महत्त्वाचा विषय बोलणार आहोत. आणि सध्याच्या दृष्टीने हा विषय म्हणजे अगदी हॉट टॉपिक आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा अगदी ज्वलंत विषय आहे असं म्हणायला हरकत नाही, जो मानवी आरोग्यावर खूप परिणाम करत असतो. आणि हा विषय आहे लोकसंख्या. बघा, लोकसंख्या ही जर नियंत्रणात असली, योग्य असली तर चांगल्या अर्थाने संसाधन म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. पण हीच लोकसंख्या प्रमाणाबाहेर जर वाढली तर त्याचे दूरगामी परिणाम हे मानवी आरोग्यावर तर होतातच, पण आर्थिक परिणाम होतात, सामाजिक परिणाम आपल्याला दिसतात. अशा सर्व क्षेत्रामध्ये याचे परिणाम आपल्याला झालेले दिसतात. आणि प्रेक्षक हो, 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. त्याही निमित्ताने लोकसंख्या या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतो. आणि म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे एका नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांना, ज्यांचं नाव आहे डॉक्टर पूनम संचेती. डॉक्टर, आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. डॉक्टर पूनम संचेती या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जन औषधशास्त्र विभाग अर्थात कम्युनिटी मेडिसिन इथल्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा वैद्यकीय विद्यार्थ्यांना अध्यापनही करतात. याशिवाय परिचारिकांसाठी असलेले जे अभ्यासक्रम आहेत, BPMT, MPH या अभ्यासक्रमांना सुद्धा त्या मार्गदर्शन करतात. त्यांचे आत्तापर्यंत राष्ट्रीय पातळीवर 10 शोधनिबंध हे प्रकाशित झालेले आहेत. कोविडमध्ये त्यांनी जी जनजागृती केली, त्यासाठी कार्य केलं, त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारची इंटरॅक्टिव्ह सेशन्स घेतली. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रातर्फे मधुमेह, उच्च रक्तदाब यांचे स्क्रीनिंग कॅम्प्स त्या घेत असतात. किशोरवयीन मुलं-मुली यांच्यामध्ये वाढलेला इंटरनेटचा वापर, तंबाखूची समस्या, मासिक पाळी किंवा सिगरेटचा वापर याबाबत, या महत्त्वाच्या विषयांबाबत त्या कायमच जनजागृती करत असतात. ट्रॅव्हलर्स हेल्थ या पाठाचं त्यांनी सहलेखनही केलेलं आहे. आणि असंसर्गजन्य रोग आणि रेबीज प्रतिबंध यावर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. तर आज आपण त्यांच्याकडनं लोकसंख्या या आपल्या महत्त्वाच्या विषयाच्या बाबत बोलणार आहोत, आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं घेणार आहोत. डॉक्टर, या विषयाकडे वळताना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की लोकसंख्या या शब्दाची नेमकी व्याख्या कशी केली जाते आणि ती नेमकी मोजली कशी जाते? लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात त्यावेळी राहणाऱ्या सर्व व्यक्तींना एकत्रितपणे गणना केली तर त्याला आपण लोकसंख्या असे म्हणतो. बरं. एखाद्या राष्ट्राची लोकसंख्या याप्रमाणेच अशा त्या प्रदेशातील सर्व राष्ट्रांची लोकसंख्या ही त्या प्रदेशाची लोकसंख्या अशी गणली जाते. बरोबर. आणि अशा सर्व प्रदेशांच्या लोकसंख्येने आपण जागतिक लोकसंख्येचे अनुमान लावतो. बरोबर बरोबर. आता तुम्ही उल्लेख केलात ते जागतिक लोकसंख्येचा, तर मग जागतिक लोकसंख्या म्हणजे सर्व जगाचा विचार केला तर जगाच्या लोकसंख्येची सध्याची स्थिती काय आहे? तर संपूर्ण मानवजातीला 1800 वर्षे लागली 1 अब्ज हा आकडा पार पडायला. परंतु त्यानंतर मात्र ही लोकसंख्येची वाढ ही लवकरात लवकर होत गेली. 130 वर्षात दुप्पट झाली. त्यानंतर 3 अब्ज हा आकडा 1960-61 मध्येच आपण पार केला. 1974ला 4 अब्ज, 1987ला 5 अब्ज आणि सध्या आपली लोकसंख्या, जागतिक लोकसंख्या ही 8.3 अब्ज इतकी आहे. बाप रे, 8.3 अब्ज ही जगाची लोकसंख्या आहे सध्या.
पण जेव्हा तुम्ही हा सद्यस्थितीचा अभ्यास करता तेव्हा या लोकसंख्येचा कल नेमका काय आहे, जागतिक लोकसंख्येचा, ते सांगू शकाल का? जरी आपण असं म्हटलं की हे 8.3 अब्ज लोकसंख्या आहे, तरी याचं वितरण सर्वत्र समान नाही. अगदी बरोबर. एशिया आणि पॅसिफिक भागात म्हणजे आपल्या भागात म्हटलं तर 60% लोकसंख्या ही या भागात राहते. बर. दिल्ली, मुंबई, शांघाय, टोकियो, ढाका ही मोठी शहरं या भागात येतात. त्या शहरांमध्ये मॅक्सिमम लोकसंख्या लोकसंख्या जास्त आहे. तर याच प्रकार इथे लोकसंख्या वाढीचा दर देखील जास्त आहे. या खालोखाल दुसरा प्रदेश येतो तो आफ्रिका. यामध्ये देखील लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणांमध्ये गरिबी अथवा संसाधनांचा अभाव इत्यादी समस्या आढळून येतात. या विपरीत युरोप पाहिला तर युरोपमध्ये मात्र लोकसंख्या ही घटत चालली आहे. त्यांचा प्रजनन दर कमी असल्यामुळे स्थलांतरामुळे त्यांची लोकसंख्या टिकून आहे. तर असा प्रादेशिक असमतोल या लोकसंख्येत आपल्याला पाहायला मिळू शकतो. याशिवाय युरोप सारख्या देशांमध्ये लोकसंख्येचे वृद्धत्व हे दिसून येतं. म्हणजे तिथली साधारण 17 ते 20% ही जनता ही वृद्ध आहे. या उलट भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये तरुण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. वा. बर बर. तसेच बघायला गेलं तर आयुर्मान, आता जागतिक आयुर्मान हे 1950च्या दशकात पाहिलं तर 46-47 वर्षे होतं. इतकाच एखादा व्यक्ती जगात जगायचा. परंतु सद्यस्थितीत हे आयुर्मान वाढून 73 वर्षांपर्यंत झालेलं आहे. विकसित देशांमध्ये हे अजून जास्त आहे, म्हणजे 80-85. तर अविकसनशील देशांमध्ये सुद्धा याचे प्रमाण वाढलेलं दिसून येतं. 1950च्या शतकात पाहाल तर आपले 80% जनता ही नगरे आणि ग्रामीण भागात राहायची जागतिक लोकसंख्या. परंतु 1971 मध्ये नगरांची संख्या वाढली. त्यानंतर 1991 मध्ये शहरांची संख्या वाढली आणि सद्यस्थिती बघता जगातील 45% लोकसंख्या ही शहरात राहते. त्यानंतर नगरात आणि फक्त 19% जनता ही ग्रामीण भागात राहते. हे सगळं एकंदरीतच वितरण तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये असमतोल दिसतो आपल्याला. आणि त्याला कारणं बरीच आहेत. म्हणजे अगदी भौगोलिक कारणांपासून ती अनेक कारणं त्याच्यामध्ये असू शकतात. आज हा झाला जगाचा विचार. आता आपला देश भारत, तर भारताबद्दल सध्या लोकसंख्येची सद्यस्थिती काय आहे, आणि त्यालाच एक उपप्रश्न मला विचारायचा आहे की भारतामध्ये ही मोजली जाते म्हणजे जनगणना, ज्याला आपण सेन्सस म्हणतो, त्याबद्दलही आम्हाला सांगा. तर भारतात देखील लोकसंख्या ही वाढतच आहे सद्यस्थितीमध्ये. तर 1901 मध्ये साधारण आपली 238 कोटी इतकी लोकसंख्या होती. ती दुप्पट व्हायला आपल्याला साधारण 60 वर्ष लागली. त्यानंतर 30 वर्षात आपण परत दुप्पट म्हणजे 847 कोटीपर्यंत पोहोचलो होतो. 11 मे 2000 वर्षी 1 अब्जावं बाळ जन्माला आलं. आस्था अरोरा नावाचं 1 अब्जावं बाळ जन्माला आलं. आणि सद्यस्थितीत आपली लोकसंख्या ही आहे ही 1,47 कोटी इथपर्यंत वाढलेली आहे. आपण 2023 मध्येच चीनला मागे टाकून सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून नावारूपास आलेलो आहोत. आता तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की ही जनगणना कशी मोजली कशी जाते किंवा काय पद्धत आहे ती. तर याला आपण जनगणना म्हणतो. सेन्सस ऍक्ट 1948 प्रमाणे आणि या नियमांप्रमाणे दर 10 वर्षाला जनगणना केली जाते. त्यानुसार 1911 त्यानंतर 2011 पर्यंत ही जनगणना झाली. पण कोविडमुळे 2021 ची जनगणना सद्यस्थितीत आपल्याकडे चालू आहे. ही जनगणना 2 टप्प्यात घेतली जाते. यामध्ये प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये कुटुंबनिहाय माहिती घेतली जाते. याच्यामध्ये कुटुंबाची सद्यस्थिती, कुटुंबातली कुटुंबाकडे असलेली मालमत्ता इत्यादी गोष्टी आपण घेतो. आणि दुसऱ्या टप्प्यात पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे वैयक्तिक माहिती, व्यक्तिनिहाय माहिती अशी घेतली जाते. सद्यस्थितीत पहिला टप्पा हा चालू आहे, ज्याच्यामध्ये 1 एप्रिल 2026 पासून 1 सप्टेंबर 2026 पर्यंत हा पहिला टप्पा आहे. या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण डिजिटल माध्यमांचा यावेळेला उपयोग केला आहे. याच्यामध्ये सेन्सस मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट सिस्टीम आहे किंवा सेल्फ इन्युमरेशनचा ॲप आहे. त्याशिवाय हाऊस लिस्टिंग, क्रिएटर ब्लॉग किंवा HLO अशा ॲपनुसार आपण डिजिटल माध्यमानुसार ही जनगणना करत आहोत. काही हिमाच्छादित प्रदेशात ही जनगणनेची जी वैयक्तिक माहितीची प्रक्रिया असते ही सध्या सप्टेंबरमध्ये कंप्लीट होईल. आणि इतर उर्वरित देशाची जनगणनेची वैयक्तिक जनगणना ही फेब्रुवारी 27 मध्ये कंप्लीट होऊन आपली जनगणना 1 मार्च 2027 ला पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. वा वा. म्हणजे एकंदरीतच की जनगणना करताना आता जसं तंत्रज्ञान वाढलं तसं आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, वेगवेगळ्या ॲप्सचा उपयोगही आता
त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने चांगल्या केला पद्धतीने जातो, ही केला पण एक जातो. चांगली गोष्ट आहे. त्यामुळे कागदाचा वापर हा Yes. पूर्णपणे आपण कमी करण्याचा प्रयत्न यात अगदी केलेला आहे. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही मगाशी जगाच्या लोकसंख्येचं हे जे वितरण सांगितलं, तसं आता आम्हाला भारताचं सांगा ना, की भारतामध्ये नेमकं कोणत्या राज्यामध्ये ही लोकसंख्या आपल्याला जास्त दिसते किंवा असमानता त्या घनतेमध्ये काही दिसते का आपल्याला, हेही आम्हाला सांगा. ज्याप्रमाणे आपला भारत हा देश विविधतेत एकता आहे, त्याप्रमाणे आपल्या राज्यनिहाय देखील आपली लोकसंख्या वेगवेगळी आहे. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य बिहार म्हणून आहे, जे 16.8% जनता ही त्या राज्यात राहते. इथला प्रजनन दर देखील 3 पेक्षा जास्त आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात प्रजनन दर हा 3 पेक्षा जास्त आहे. तोच आसाम, दादरा नगर हवेली किंवा राजस्थान, मिझोराम, मणिपूर या राज्यांमध्ये 2 ते 3 म्हणजे तरी रिप्लेसमेंट लेवल पेक्षा जास्तच असा हा प्रजनन दर आहे. तर या अपोजिट काही राज्य जी आहेत त्यांनी हा रिप्लेसमेंट लेवल कमी 2 पेक्षा कमी आणलेला आहे. लोकसंख्या त्यांची कमी आहे. त्याशिवाय तुम्ही घनता जे म्हटलं, आता भारताचा दृष्टिकोन भारताचे बघितलं तर भारतात मात्र 36% जनता ही शहरात राहते. ज्या भागात शेती व शेतीपूरक उपजीविकेचे साधनं आहेत ह्याला आपण ग्रामीण भाग म्हणतो. ग्रामीण भागातली जनता ही सद्यस्थितीत आपल्यात 64% इतकी आहे. तर यानंतर याच्यामध्ये घनता ही 390 पेक्षा कमी असते. 390 लोक प्रति किलोमीटर, प्रति चौरस किलोमीटर, यापेक्षा प्रति चौरस किलोमीटर यापेक्षा कमी असते. त्यानंतर येतात नगरं, ज्यांची लोकसंख्या साधारण 5,000 पर्यंत असते. तर 5,000च्या लोकसंख्येत याची घनता असते 390 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा जास्त. आणि ज्यांची लोकसंख्या ही 50,000 पेक्षा जास्त असते त्याला आपण म्हणतो शहर. इथे मात्र लोकसंख्येची घनता जास्त असते, म्हणजे दाट दाट लोकसंख्येचा तो प्रदेश असतो. याच्यामध्ये घनता 1500 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा जास्त असते. आता शहरात देखील आणखीन प्रकार झालेत, मेगा सिटीज आणि मिलियन प्लस सिटीज किंवा त्यापेक्षा छोटी शहरे. तर भारतामध्ये दिल्ली, कोलकाता, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद ही जी शहरं आहेत यांची लोकसंख्या, मुंबई यांची लोकसंख्या ही 10 दशलक्ष पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे त्यांना आपण मेगा सिटीज म्हणतो. याची घनता सर्वाधिक आहे. 4% पेक्षा जास्त जागतिक पॉप्युलेशन हे मेगा सिटीज मध्ये राहतं. यानंतर येतात मिलियन प्लस सिटीज, म्हणजे पुणे, जयपूर यांसारखे सिटीज ज्यांची लोकसंख्या 1 लक्ष ते 10 लाख यांच्या मध्ये आहे. या ठिकाणी नैसर्गिक संसाधनांचा वापर किंवा नगर सुयोजन करणे किंवा नियोजन करणे या मार्फत आपण या नगरांचा विकास करू शकतो. आता इथून पुढची लोकसंख्या जी वाढेल त्याची वाढ शहरे आणि नगरांमध्ये जास्त होणार. 2/3 भाग हा शहरे किंवा नगरांमध्ये वाढेल. मला आणखीनही मनामध्ये शंका आहेत, पण आपण तत्पूर्वी थोडी विश्रांती घेऊयात. आपण प्रेक्षक हो लोकसंख्या या विषयावर बोलतोय आणि शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण कसं आहे हे आपल्याला डॉक्टर सांगतायत. आपण या विषयावर चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. आपण चर्चा करतोय, मार्गदर्शन घेतोय डॉक्टर पूनम संचेती यांच्याकडून. लोकसंख्या हा आजचा चर्चेचा आपला महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही भारतातल्या लोकसंख्येबद्दल सांगत होतात आणि कुठल्या राज्यात जास्ती लोकसंख्या आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं. आता मला एक प्रश्न मनामध्ये येतो की साक्षरता म्हणजे सुशिक्षित असणं, तर याचा परिणाम लोकसंख्येवर होत असतो का, हा एक प्रश्न. आणि त्याच्यातच एक उपप्रश्न येतो की आयुर्मान याबद्दल लोकसंख्या आणि आयुर्मानाचा कसा संबंध आहे. बरोबर आहे. साक्षरतेचा हा घनिष्ठ संबंध आपल्याला दिसून येतो. तर साधारण देशातील आपली साक्षरता म्हणजे काय, एखादी लँग्वेज, एखादी भाषा लिहिता आणि वाचता येणं 7 वर्षावरील व्यक्तीला याला आपण साक्षर व्यक्ती असं म्हणतो. भारताची एकूण साक्षरताचं प्रमाण 74%च्या आसपास आहे. त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आणि स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. यामध्ये सुद्धा राज्यनिहाय विविधता आढळते. केरळमध्ये साक्षरतेचं प्रमाण सर्वाधिक आहे, 93% इतकं आहे. आणि त्याचा परिणाम ह्या बाकीच्या त्याच्या प्रजनन दर किंवा माता मृत्यू, नंतर बालमृत्यू यांवर आपल्याला दिसून येतो. केरळ या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने सर्वात पुढारलेलं राज्य म्हणून स्थापित होतं. यामध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण देखील सर्वात जास्त आढळून येतं. यात महाराष्ट्रातली साक्षरता बघितली तर आपल्याकडे 82% व्यक्ती साक्षर आहेत, ज्याच्यामध्ये पुरुषांचं प्रमाण 89% इतकं आहे.
आता साक्षरता म्हटली तर आपण शिक्षण हे प्राथमिक शिक्षण फ्री किंवा सक्तीचं आहे, त्यामुळे प्राथमिक शिक्षण चा दरात वाढ झाली आहे. बरोबर. परंतु उच्च शिक्षणामध्ये आणि शाळेतून ड्रॉपआउट्स म्हणतो ज्याला आम्ही, शाळा सोडून देणे, यामुळे उच्च शिक्षणात मात्र महिलांचा दर्जा हा पुरुषांपेक्षा कमीच आढळून आलेला आहे. कमी दिसतं. महिला ज्या प्रकारे शिकतील त्यानुसार त्यांच्यामध्ये प्रजननातील निर्णय घेण्याची क्षमता ही उत्पन्न होत असते. स्वतःविषयी निर्णय घेऊ शकतात. मुलांविषयी आपल्याला कधी मुलं हवी आहेत, किती अंतर हवंय, याबद्दल निर्णय घेण्याची क्षमता ही शिक्षणामार्फत येते. त्यामुळे नक्कीच साक्षरतेचा हा लोकसंख्येवर परिणाम होतो. डॉक्टर, परत एक आणखी प्रश्न मनात येतो की आयुर्मान आणि लोकसंख्या याचा परस्पर संबंध नेमका कसा असतो? ज्यावेळी आपल्याकडे साथीचे रोग जास्त असायचे, म्हणजे 1950 किंवा 1923 देवी किंवा प्लेग, इतर मलेरिया, यावेळेला भारतीय एखाद्या तरुणाचा जन्मतः जितके वर्ष तो जगेल याला त्याचा जन्मतःचा आयुर्मान असं आपण म्हणतो, तर हे त्यावेळेला कमी असायचं. कारण साथीच्या रोगांमुळे किंवा मग माता मृत्यू किंवा मग बाल मृत्यू यामुळं जास्त आयुर्मान कमी होतं. परंतु सद्यस्थितीत आपल्याकडे लसी किंवा त्या अँटीबायोटिक्स, प्रतिजैविक, त्यानुसार आरोग्य सुविधा वाढलेल्या आहेत, त्यांचा सुधार झालेला आहे. यामुळे आपलं आयुर्मान सद्यस्थितीत हे 71 व 73 वर्ष आहे. स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त जगतात. स्त्रियांमध्ये 73 वर्षे आणि पुरुषांमध्ये 71 वर्षे हे सध्याचं आपलं भारतातलं आयुर्मान आहे. आणि मला एक सांगा की वयोगटानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात फरक पडतो का? आणि दुसरं, स्त्री पुरुषांचं कसं आहे भारतामध्ये? वयोमानानुसार आपल्यामध्ये, म्हणजे भारत हा तरुण वयोगटाचा देश म्हणून गणला जातो. यातील 35 वर्षाखालील पॉप्युलेशन हीच आपल्याकडे 65% इतकी आहे. आणि सध्या स्थितीत आपल्याकडे वृद्ध, म्हणजे 65 वर्षांवरील जी पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, ती 6 ते 8% इतकी आहे. तर याचं काय महत्व आहे? जे 0 ते 14 वयोगटातील मुलं असतील, ज्याचं प्रमाण आपल्याकडे 25%च्या आसपास आहे, आणि ही 6 ते 7% लोकसंख्या ही कामकरी किंवा रोजगार वर्गावर अवलंबून आहे असं पकडलं जातं. बरोबर. त्यामुळे त्याचं परावलंबित्व प्रमाण जेव्हा आपण काढतो, तर ही 25 अधिक 6% ही खालील 67% जनता जी कामगार किंवा रोजगार निर्मिती करते त्यांवर अवलंबून आहे असं काढलं जातं. हे प्रमाण आपल्याकडे सध्या 48% आहे. परंतु पुढे चालून ज्याप्रमाणे आपली लॉन्जिटिव्हिटी म्हणजे आयुर्मान वाढत चाललंय, त्याप्रमाणे वृद्ध लोकसंख्येत वाढ होईल आणि हे परावलंबित्वाचं प्रमाण वाढून 2036 पर्यंत 54% इतकं पोहोचेल अशी शक्यता वर्तवता येते. आता दुसरं, तुम्ही मला म्हणालात स्त्री पुरुष प्रमाण, त्याच्यातलं प्रमाण काय आहे? भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमध्ये साधारण 940 महिला आहेत, म्हणजे कमी आहेत त्यामध्ये. तर आणि जन्माच्या वेळेचं प्रमाण जे असतं हे पूर्ण वयोगटातलं मी सांगितलं. याशिवाय जन्माच्या वेळी मात्र 1000 पुरुषांमागे 907 स्त्रियांचं प्रमाण होतं, म्हणजे 918 भारतामध्ये एकूण प्रमाण होतं. हे सर्वात कमी आहे. याची कारणं स्त्रीभ्रूण हत्या इत्यादी कारणं असू शकतात, बरीच कारणं असू शकतात. यामध्ये देखील वेगवेगळ्या राज्यामध्ये तफावत आढळून येते. तर 2018 ते 20च्या SRS प्रमाणे केरळमध्ये सर्वात जास्त महिला प्रति हजारी पुरुषांमागे आहेत. त्याचं प्रमाण जे आहे ते 974 महिला पर हजारी पुरुषांमागे आहेत. या उलट उत्तराखंडमध्ये हेच प्रमाण हे 844 महिला इतकंच आहे. हे सुद्धा सगळं असमान वितरण आहे. याचा परिणाम देखील आपल्या भविष्यात भोगावा लागू शकतो. आता हे सगळं आपण जेव्हा जगाचा विचार केला, भारताचा विचार केला, साक्षरतेचा परिणाम काय होतो ते पाहिलं. आता मला सांगा की ह्या सगळ्या एकंदरीत लोकसंख्या वाढीमागे नेमकी काय कारणं असतात? कोणकोणती कारणं आहेत? आता याच्यामध्ये एक लोकसंख्येचं चक्र असतं. लोकसंख्येच्या चक्रामधल्या 5 स्टेजेस असतात. तर त्याच्यात सर्वात पहिली स्टेज आहे ज्या वेळेला प्रजनन दर पण जास्त असतो आणि मृत्यू दर देखील जास्त असतो. म्हणजे मी मगाशी एक्झाम्पल दिलं साथीच्या रोगांचं. बरोबर. या वेळेला भारताचा प्रजनन दर देखील जास्त होता. 1920 पूर्वी 5-6 मुलं असायची आणि त्यावेळेला मृत्यूचं प्रमाणही जास्त असायचं. त्यावेळेला लोकसंख्या ही हाय स्टेशनरी लेवलला असते. यानंतर काय होतं, जन्मदर कायम राहतो परंतु मृत्यू दर हा थोडासा कमी व्हायला सुरू होतो. मग यामुळे लोकसंख्या वाढ दिसून येते. याला अर्ली एक्सपांडिंग फेज असं म्हणतात. त्यानंतर आपण जे कुटुंब नियोजन इत्यादी प्रोग्राम्स किंवा राबवले, यामुळे आपला जन्मदर देखील कमी व्हायला सुरू झाला,
परंतु मृत्यूदर हा त्यापेक्षा जास्त झपाट्याने कमी होतो. त्यामुळे लोकसंख्या वाढतेच, परंतु लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होतो. बर बर. तर आपण सध्याला या लेट एक्सपांडिंग फेजमध्ये तिसऱ्या फेजमध्ये बर, आहोत. बर. यानंतर येईल ती म्हणजे जन्मदर देखील कमी असेल आणि मृत्यूदर देखील कमी असेल. यावेळेला परत ती लो स्टेशनरी फेज असं होईल. आणि शेवटची डिक्लायनिंग म्हणजे जे जर्मनी, हंगेरी या देशांमध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा जास्त आहे. त्यामुळं त्या देशांमध्ये पॉप्युलेशन लोकसंख्या टिकवून ठेवणेच अवघड आहे. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोकसंख्या वाढीस काय कारणे आहेत, तर हे जास्त प्रजनन दर हे सर्वात महत्वाचं याच्यातलं कारण आहे. तर आता जास्त प्रजनन दराची कारणं कोणती, तर आपल्या देशात पाहिलं तर लग्न ही एक आपली संस्था आहे. सर्वच लवकर किंवा उशिरा लग्न करतात. या जोडूनच एक संस्थेमध्ये बालविवाह ही आपल्या इथली एक प्रथा होती, ज्याचा परिणाम असा व्हायचा की मुली लवकरात ह्या प्रजनन च्या वयोगटात यायच्या. त्यामुळे माता ह्या तरुण मातांचं प्रमाण देखील आपल्याकडे आहे. बरोबर. तर तसं म्हटलं तर 8% माता सद्यस्थितीत देखील 15 ते 19 वयोगटातल्या आहेत. आणि 30% लग्न ही अजूनही 20 वर्षाच्या किंवा 18 वर्षाच्या आतमध्ये होत आहेत. यामुळे आपल्याकडे प्रजनन दर जास्त असतो, वाढतो. बरोबर वाढतो. बरोबर. याशिवाय जीवन स्तर जितका कमी, निरक्षरता जितकी जास्त, तितका हा प्रजनन दर जास्त असतो. आता याचं दुसरं बघितलं तर मृत्यूदर. साथीचे रोग आपण नियंत्रणात आणले, लसी वापरतो, आपण अँटीबायोटिक्स वापरतो, आपल्या आरोग्य सुविधांचा विस्तार झालेला आहे. यामुळे आपण मृत्यूदर देखील आटोक्यात आणलेला आहे. तर माता मृत्यू किंवा बालमृत्यू यांचं प्रमाण देखील आपण कमी केलेलं आहे. त्यामुळे आपली लोकसंख्या सद्यस्थितीत वाढत दिसते. म्हणजे तुम्ही एकंदरीत असं म्हणायचंय तुम्हाला की आपण जे लोकसंख्या वाढतोय त्याला ही सगळी कारणं असली आणि आपल्या आधीच्या पिढीपेक्षा आत्ताच्या पिढीमध्ये निश्चितच मृत्यू दर हा कमी झालेला आहे. आणखी कारणं असतीलच त्याच्या मागे, ती आपण जाणून घेऊयात, पण तत्पूर्वी क्षणभराची विश्रांती घेऊ. प्रेक्षक हो, आपण डॉक्टर पूनम संचेती यांच्याकडनं लोकसंख्या या विषयाबद्दल मार्गदर्शन घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर पूनम संचेती यांच्याशी. कशा संदर्भात, तर लोकसंख्या ही नेमकी कशामुळे वाढते आणि त्यामुळे नेमकी आव्हानं किंवा समस्या काय निर्माण होतात. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगितलं की लोकसंख्या वाढीची ही कारणं आहेत की प्रजनन दर हा वाढलेला आहे, मृत्यू दर हा कमी झालेला आहे, ही महत्त्वाची कारणं आहेत. आता या कारणामुळे वाढलेली जी लोकसंख्या आहे, ती जी वाढलेली लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे जे काही एकंदरीत प्रश्न आहेत, समस्या आहेत किंवा आव्हानं आहेत, ती आम्हाला सांगा ना. भारत स्वतंत्र झाल्यापासून आपण माता मृत्यू रोखण्यासाठी, बालमृत्यू रोखण्यासाठी RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ याप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम राबवले. ICDS त्यांच्या पोषणासाठी. यामुळे आपण आता माता मृत्यू कमी करत आहोत. आपला सध्याचा माता मृत्यू दर हा 1 लाख मागे 97 इतका आहे. परंतु तरी देखील शाश्वत विकासाच्या गोल्स किंवा टार्गेट्सनुसार आपल्याला हा 70 पर लाख जन्मदर इतका करायचा आहे. काही राज्यांनी जी साक्षर आहेत त्यांनी हा दर अचीव केलेला आहे, म्हणजे हे टार्गेट रीच केलंय. परंतु बिहार, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये अजून देखील हा माता मृत्यू दर जास्त आहे. याशिवाय मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे, भूक किंवा गरिबी यामुळे हे प्रमाण देखील जास्त आहे. आता नवीन या सद्यस्थितीत आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या भविष्यात आपली लोकसंख्या ही तरुण लोकसंख्या आहे. त्यामुळे तरुणांविषयी जे प्रश्न आहेत त्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. तरुणांमध्ये इंजुरी, अपघात होणे किंवा हिंसाचार होणे किंवा मग दुसऱ्या साईडला बघितलं तर तरुण माता यांना त्यांच्या प्रजनन आरोग्याविषयी माहितीचा अभाव किंवा त्यांना कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे गर्भनिरोधक सुविधा ह्या उपलब्ध नसणे किंवा त्यांची माहिती नसणे, असे प्रश्न देखील आपल्या समोर आहेत. याशिवाय मानसिक आरोग्याचा, तरुणांमधील मानसिक आरोग्य हा देखील एक प्रश्न आहे. सध्या आपल्याकडे 20-25% ही पॉप्युलेशन तरुण वर्गामध्ये लोकसंख्या आहे. तर डिप्रेशन, अँझायटी, सायबर क्राईम, सायबर बुलिंग असे मानसिक आरोग्याचे प्रश्न देखील आपल्या समोर आहेत. बरोबर. तरुणांना योग्य शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाहीत तर बेरोजगारी हा देखील प्रश्न आपल्या समोर आवासून गुन्हेगारी
या प्रवृत्ती देखील वाढ लागू शकतात. बरोबर बरोबर. तिसरा वयोगट म्हणजे वृद्ध. सद्यस्थितीत जरी याचं प्रमाण 6 ते 8% असेल तरी भविष्यात हे 14% पर्यंत वाढू शकतं 2036 पर्यंत. तर यावेळेला वृद्धांमध्ये असंसर्गजन्य आजार, हायपरटेन्शन, डायबिटीस, तसेच व्यसनाधीनता तरुणांमध्ये देखील आणि वृद्धांमध्ये देखील हे प्रमाण आपल्याला वाढू शकतं. याशिवाय आतापर्यंत आपण जी मृत्यूदर घटवला तो संसर्गजन्य रोगांचा, परंतु अनुवांशिक रोग आणि असंसर्गजन्य रोग हे त्या दृष्टीने आपल्याला कंट्रोल करणे आवश्यक किंवा जोखमीचे आहेत. वा, खरंय खरंय. म्हणजे वयोगटानुसार होणारी आव्हानं तुम्ही आम्हाला आता सांगितलीत की तरुण वयोगट, वृद्ध वयोगट यांनी लोकसंख्या वाढल्याने काय काय परिणाम होऊ शकतात. पण नैसर्गिक संसाधनांवर सुद्धा याचा एक फार मोठा परिणाम आणि दूरगामी परिणाम होत असतो. तर तो नेमका कसा असतो लोकसंख्या वाढीचा? मगाशी आपण पाहिलं की आपल्याकडे शहरं जोमाने वाढतात. हो. त्या मानाने शहरांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा कमतरता भासते. म्हणजे पाणी असेल, पाण्याचं प्रदूषण आपण पाहतो, हवा प्रदूषण आपण मोठ्या शहरांमध्ये, दिल्ली सारख्या शहरांमध्ये हवा प्रदूषण, मुंबई सारख्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण, त्याचप्रमाणे लागणारे अन्नधान्याचा अतिरिक्त ताण आपल्यावर पडतो, जमिनी क्षारपड होतात. तर ही नैसर्गिक संसाधनांची कमतरता, याशिवाय पर्यावरणावर देखील याचा विषम परिणाम देखील होत असतो. त्यामुळे CO2चं किंवा ग्रीन गॅसेसचं जे उत्सर्जन आहे त्याचं प्रमाण देखील वाढतंय, जंगलतोड होतीये. या सगळ्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्यावर होऊ शकतो. एकंदरीतच वयोगटानुसार लोकसंख्या वाढते, त्याची आव्हानं वेगळी आणि नैसर्गिक आव्हानं ही वेगळीच आहेत. पण मग आता हे सगळं करताना एक आम्ही नेहमी शब्द ऐकतो, लोकसंख्या स्थिरीकरण. तर स्थिरीकरण म्हणजे काय आहे ते आम्हाला जरा समजावून सांगा. आता प्रजनन दर जो भारताचा आहे तो 1971 मध्ये 2.2 किंवा त्यापेक्षा 1991 मध्ये 2.2 इतका होता. 1971 मध्ये ग्रामीण भागात 5.4 तर शहरी भागात 4.1 इतका प्रजनन दर होता. आपल्या फॅमिली जे आपण कुटुंब नियोजन कार्यक्रम, ज्याला आता कुटुंब कल्याण कार्यक्रम देखील म्हणतात, तर त्यांनी आपण हा प्रजनन दर सद्यस्थितीला 2 पर्यंत म्हणजे रिप्लेसमेंट लेवलला आणलेला आहे. आता प्रजनन दर 2 आहे याचा अर्थ आपली प्रजननाची क्षमता तितकीच, म्हणजे 2 व्यक्ती 2 मुलं असं आहे. हम दो हमारे दो. हा, तर पूर्वी ते चालू झालं 2 या 3 बास, त्यानंतर हम दो हमारे दो, आता मुलगे किंवा मुलगी 2 बास इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणि हाच स्थिरीकरणाचा सर्वात महत्वाचा उपाय आहे, स्मॉल फॅमिली नॉर्म, म्हणजे लहान कुटुंब, याला आपण स्थिरीकरण म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा शहरी भागात हा आपला प्रजनन दर 1.6 म्हणजे रिप्लेसमेंट लेवलपेक्षा कमी आहे, परंतु ग्रामीण भागात हा अजून 2.14 किंवा जास्त आहे. बरोबर बरोबर. पण म्हणजे आता स्थिरीकरणासाठी प्रयत्न जे केले जातात, तर त्याच्याच पुढची स्टेप लोकसंख्या नियंत्रणासाठीचे प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. हो हो. तर आणि हे नेमके कोणते असतात? लोकसंख्या नियंत्रणामध्ये आपण जे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम चालवले, याच्यामध्ये आपण नियोजन, कुटुंब नियोजन पद्धती आणि कुटुंब वेलफेअर, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम म्हणून, याशिवाय आता मिशन परिवार विकास हे सुद्धा आपण प्रोग्राम्स घेतो. या अंतर्गत त्यांना तात्पुरते आणि कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाचे उपाय हे शिकवले जातात किंवा आपण त्यांच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देतो. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये हे उपलब्ध करून दिले जातात. तर याच्यामध्ये महिलांना किंवा पुरुषांना त्यांच्या वयानुरूप प्रजनन आरोग्याविषयी माहिती देणे, त्यांच्या गरजेनुसार त्यांना गर्भनिरोधक सुविधांचा उपलब्ध करून देणे यांचा समावेश होतो. तर याच्यामध्ये तात्पुरते उपाय म्हणजे कंडोम किंवा ओसी पिल्स, ज्यांना मालाडी, मालायन हे ओसी पिल्स हार्मोनल पद्धतीने कंट्रोल करायचं असेल तर. याशिवाय कॉपर टी, ज्याच्यामध्ये नवीन म्हटलं तर कॉपर टी 220 किंवा 375, 380 ज्या जास्त वेळ करता त्या वापरू शकतात. याशिवाय कॉपर टी मध्ये सध्या नवीन म्हणजे हार्मोनल कॉपर टी जे असतात, प्रोजेस्टोसर्ट किंवा लिओनॉर्जेस्ट्रॉल कॉपर टीज, या 3 ते 5 वर्षासाठी वापरू शकतात. तर या प्रकारे आपण हे कुटुंब नियोजनाच्या त्यांना ज्या योग्य वाटतील अशा पद्धती समोरचा व्यक्ती वापरू शकतो. बरोबर.
याच्यामध्ये जन्मानंतर जन्मानंतर दुसऱ्या जन्मामध्ये अंतर ठेवण्यासाठी हा. आपण इंटरव्हल कॉन्ट्रासेप्टिव्ह त्यांना म्हणतो. बरोबर. आणि दुसरे आहेत ते कायमस्वरूपी म्हणजे पुढे मूल होऊ नये याच्यासाठी. तर याच्यामध्ये सुद्धा महिलांसाठी ट्युबेक्टॉमी आणि पुरुषांसाठी व्हॅसेक्टॉमी अशा आपल्याकडे सुविधा असतात आरोग्य संस्थांमध्ये. बरोबर. पण मग हे समजा कुटुंब नियोजनासाठीचे जे काही एकंदरीत उपाय आहेत ते तुम्ही या लोकांना जेव्हा सांगता त्यावेळेला दोन मुलांमध्ये काय अंतर असावं किंवा ते कसं ठेवावं याबद्दलची सुद्धा माहिती दिली जाते का, आणि ती काय असते? यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 मुलांमध्ये अंतर ठेवणं हे अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम आम्ही सांगतो की लग्नाचं वय पाळा. लग्नाचं वय हे 18 पेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यानंतर पहिलं मूल हे उशिरा होऊ द्या, म्हणजे त्यामुळे कमी मुलं जन्माला येतील. म्हणजे उशिरा म्हणजे साधारण 20 वर्षानंतर ते 30 वर्षाच्या आत. यानंतर दुसरं येतं ते 2 जन्मामधील अंतर. WHO नुसार किमान 3 वर्ष हे अंतर तरी ठेवलं पाहिजे. 2 मुलांच्या जन्मामध्ये अंतर असलं पाहिजे. यामुळे महिलांची शरीराची झालेली झीज ही भरून येण्यास फायदा होतो. त्याप्रमाणे मुलांना मिळणारा आहार किंवा मुलांना मिळणारं न्यूट्रिशन याच्यावर देखील, मुलांची वाढ याच्यावर देखील याचा परिणाम होत असतो. अगदी महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे ही माहिती तू त्या आरोग्य संस्थांमार्फत दिली जाते. याशिवाय ह्या व्हॅसेक्टॉमी, ट्युबेक्टॉमी अशा कायमस्वरूपी ज्या गर्भनिरोधकांच्या सुविधा आहेत त्यांचा वापर करणाऱ्या बेनिफिशरीसाठी, लाभार्थ्यांसाठी देखील काही इन्सेंटिव्ह दिले जातात. वा. त्याशिवाय त्या आशा वर्कर ज्यांनी मुलांमध्ये अंतर ठेवलं सांगून त्या आशांना सुद्धा इन्सेंटिव्ह यामार्फत दिले जातात. म्हणजे एकंदरीत शासनामार्फत हे प्रयत्न असे केले जातात की तात्पुरतं कुटुंब नियोजन आणि परमनंट म्हणजे कायमस्वरूपीचं कुटुंब नियोजन या सर्वासाठी ज्या काही सोयी सुविधा आहेत की जे काही मार्गदर्शन आहे ते पूर्णपणे या आरोग्य केंद्रांतर्फे आपण दिले जातं आणि इन्सेंटिव्हच्या मार्फत त्याची यशस्वीता जास्ती यावी यासाठी प्रयत्न केले जातात. फार महत्त्वाची माहिती प्रेक्षक हो आपण घेतोय लोकसंख्या या विषयाच्या संदर्भात, आणि आपण ती घेणारच आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय लोकसंख्या या महत्त्वाच्या विषयावर आणि मार्गदर्शन घेतोय डॉक्टर पूनम संचेती यांच्याकडून. मॅडम, तुम्ही आम्हाला सांगितलं की कुटुंब नियोजनाचं महत्त्व नेमकं काय आहे, तात्पुरते उपाय त्याचे काय आहेत किंवा काही परमनंट उपायही काय आहेत. तर मला आता एक दुसरी उत्सुकता आहे की शासकीय रुग्णालयांमध्ये किंवा शासनामार्फत अशा आणखी कोणत्या योजना राबवल्या जातात, त्यातल्या काही तुम्ही आम्हाला सांगितल्यात, आणखी काही आहेत का? शासकीय कार्यक्रमांमध्ये आपण भारत स्वतंत्र झाला त्यावेळेपासून माता मृत्यूदर कमी करणे, बाल मृत्यूदर कमी करणे यासाठी रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ हे प्रोग्राम आपण राबवले. याच्याबरोबरच ICDS प्रोग्राम, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम याच्यामार्फत मुलांना तसेच महिलांना, प्रेग्नंट महिलांना, याशिवाय किशोरवयीन बालकांना सप्लिमेंटरी न्यूट्रिशन म्हणजे पोषण पुरवणे, त्यांना वॅक्सिनेशन लसीचा पुरवठा करणे, त्यांचं इन्फॉर्मल एज्युकेशन इत्यादी सुविधा आपण पुरवतो. याशिवाय पोषण अभियान अंतर्गत आपण त्यांना सप्लिमेंटरी न्यूट्रिशन त्यांच्या गरजेनुसार त्यांना सप्लिमेंटरी सप्लिमेंटरी न्यूट्रिशन सप्लिमेंटरी आहार हा पोहोचवतो. याशिवाय या तरुण वयोगटातील व्यक्तींसाठी अर्श म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आणि सेक्शुअल हेल्थ क्लिनिक्स हे चालवले जातात, जिथे त्यांच्या या लैंगिक शिक्षणाविषयी ज्या काही समस्या असतील तर ते त्या पुढे येऊ शकतात. अशा ठिकाणी म्हणजे या सुविधा तरुण लोकांना उपलब्ध झाल्या पाहिजेत, ही आता एक काळाची गरज निर्माण झालेली आहे. नक्कीच. याशिवाय जी आता वृद्ध वाढतात, डिजिटलायझेशन आपण जे करतो आहे त्याच्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अटल पेन्शन स्कीम असे किंवा वयोवंदना योजना असेल, वयोवंदना योजनेअंतर्गत 70 वर्षावरील प्रत्येक वृद्धांना 5 लाख पर्यंतचे उपचार हे फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये कुठल्याही आर्थिक स्तराची बंधन नाही. याशिवाय अटल पेन्शन योजना जी चालू आहे, नॉन कॉन्ट्रीब्युटरी किंवा कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम्स किंवा ज्या हेल्थ इन्शुरन्स स्कीम्स आहेत, आता आपल्याकडे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहेत, यामार्फत आपण समाजाचं एक संरक्षण कवच तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे
कुठल्याही स्तरातील आर्थिक कुठल्याही घटकांना त्यांच्या आरोग्य सेवा मिळवणे हे शक्य होईल. अगदी खरं. यामुळे आपण युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज म्हणजे सर्वांसाठी, दुर्गम भाग असो किंवा कुठल्याही डिस्क्रिमिनेशन शिवाय कुठल्याही सगळ्याच लोकांना एकत्र घेऊन त्यांना आपल्याला ही आरोग्य सुविधा पोहोचवायची आहे. त्याशिवाय जे करतोय ते म्हणजे पुढील फ्युचरचा विचार करून आपण डिजिटलायझेशन केलेलं आहे. आयुष्यमान भारत अंतर्गत सर्व हेल्थ डाटा एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर अशा वेगवेगळ्या योजना सरकारमार्फत शासकीय स्तरावर राबवण्यात येतात, ज्यामध्ये प्राधान्याने माता, बालक, तरुण पिढी, वृद्ध या सर्वांसाठीच म्हणजे लाईफ सायकल अप्रोच असं आम्ही म्हणतो ते आपण प्रोव्हाइड करतो. बरोबर आहे. म्हणजे त्या वयोगटाचा आणि त्या वयोगटात येणाऱ्या त्या समस्यांचा विचार करून त्याला अनुरूप अशा योजना या शासनामार्फत केल्या जातात. असे उपक्रम वारंवार केले जातात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की त्यात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड त्याला आता दिलेली असल्या कारणाने सर्व दूर पोचणं आणि सहज पोचणं हे सगळं त्या निमित्ताने शक्य झालंय असं मला वाटतं. फार महत्त्वाचं ही गोष्ट. तसंच तुम्ही म्हणालात मागे आपलं डिस्कशन झालं की वृद्ध जसे लोकसंख्या वाढतीये तसे असंसर्गजन्य रोग देखील वाढतात, अनुवांशिक रोग देखील दिसतात, व्यसनाधीनता देखील दिसते. त्यामुळे आपल्याकडे आता नवीन टोबॅको सिजेशन सेंटर ओपन झालेलं आहे. NCDचे क्लिनिक्स आपण चालवतो नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठी. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, सब सेंटर इथे देखील आपण लाईफस्टाईल चांगली करणे म्हणजे प्रिव्हेन्शन, प्रतिबंध, असंसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंध याला देखील आपण आता महत्त्व दिलेलं आहे. योगा हॉल्स तयार करणे असो किंवा त्यांच्या वृद्धांच्या BSL, शुगर लेवल्स, हायपरटेन्शन याच्यासाठी त्यांचं स्क्रीनिंग करणे असो, यामार्फत आपण असंसर्गजन्य रोगांचा देखील याचात विचार केला गेला आहे. मला प्रेक्षकांना महत्त्वाचं हे सांगावंसं वाटतं की शासनामार्फत इतके प्रयत्न या सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी केले जातात. त्याचाही आपण जास्तीत जास्त फायदा खरं तर सर्व लोकांनी घेणं, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि आत्ता आपल्या डॉक्टरांनी अशा विविध योजना सांगितल्या ज्या खरोखर आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिली, कारण आपला प्रेक्षक वर्ग हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशा पद्धतीची जर माहिती त्यांना मिळाली आरोग्यविषयक तर खरोखरच आपला उद्देश कार्यक्रमाचा साध्य झाल्यासारखा असतो. याच्यानंतर आणखी एक विषयाकडे मला वळायचं आहे, ते म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये मगाशी 5 अब्ज लोकसंख्या असा एक महत्त्वाचा उल्लेख आला होता. ती एक महत्त्वाची घटना आहे असं मानलं जातं लोकसंख्या वाढीमधली. तर हे नेमकं काय आम्हाला सांगाल का? 1987 मध्ये 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्येने 5 अब्ज हा आकडा पार केला होता. 1987 मध्ये. तर त्यावेळेला एक मॅजेट गेज म्हणून एक व्यक्ती आहे युगोस्लाव्हिया, त्याला 5 अब्जावं बाळ म्हणून डिक्लेअर केलं गेलं. आणि याच वेळेला साक्षात्कार झाला की हा लोकसंख्या वाढीचा दर हा खूप जास्त अत्युच्च आहे आणि यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणे हे आवश्यक आहे, याची जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली. यातूनच पुढे जागतिक लोकसंख्या दिनाचीही सुरुवात करण्यात आली. बरोबर. म्हणजे 5 अब्ज ही घटना लोकसंख्येच्या दृष्टीने मैलाचा दगड आहे असं आपण मानू शकतो. आणि मग त्याच्यानंतर हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 1989 पासून संयुक्त राष्ट्रांनी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. ओके, पण मग असा कोणताही दिवस साजरा करायचा असेल किंवा काही करायचं असेल त्या दिवशी तर त्याच्यामागे काहीतरी उद्देश असतो किंवा त्याचा हेतू असतो, प्रेरणा असते. तर या दिवसामागची नेमकी हेतू प्रेरणा काय आहे? जागतिक लोकसंख्या दिवसामार्फत त्या वर्षानुरूप किंवा त्या काळानुरूप ज्या महत्त्वाच्या समस्या असतात त्याला आपण त्याची थीम किंवा त्या लोकसंख्या दिनाचं विशेष असं आपण ठरवतो. तर या सद्यस्थितीमध्ये यूथ म्हणजे तरुण जी जनता आहे ही मध्यवर्ती भागात आहे, गाभा आहे हा. तर तरुणांना त्यांचं आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं कुटुंब निर्माण करता यावं आणि त्यांना ह्याच्यासाठी आश्वस्त आणि सुरक्षित वातावरण मिळावं अशी ही 2025ची लोकसंख्या दिनाची थीम किंवा आपण म्हणू ते वाक्य होतं. याशिवाय याच्यापूर्वी वृद्धांवर आणि लोकसंख्या वाढीवर देखील या थीम घेतल्या गेलेल्या आहेत. बर
पण म्हणजे यामागे एकंदरीतच प्रेरणा अशी आहे की लोकसंख्या या विषयाबद्दलची जनजागृती करणं ही कायम वाढवली गेली पाहिजे आपल्याकडे. मला एक प्रश्न आणखी एक मनामध्ये येतो की आतापर्यंत आपण कायम लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम काय, दूरगामी परिणाम कोणकोणत्या स्तरावर होतात, कोणकोणत्या क्षेत्रात होतात हे सगळं बघितलं आणि मग ते रोखण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो हेही पाहिलं. पण लोकसंख्या ही सुद्धा एक काही प्रकारचं पोटेन्शियल आहे ना, त्याला सुद्धा एक ज्याला आपण मराठीमध्ये मनुष्यबळ असं म्हणतो. तर या लोकसंख्येचे फायदे सुद्धा काही असणार आहेत किंवा त्याचा चांगला परिणाम पॉझिटिव्ह परिणाम पण होत असेल तर तो नेमका काय असतो? ह्युमन पॉप्युलेशन किंवा मानवी लोकसंख्या याला एक आपलं संसाधन म्हणून जेव्हा आपण बघतो त्यावेळेला ही गोष्ट तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फायदेशीर म्हणता येऊ शकते. आता ज्या देशांमध्ये लोकसंख्या घटते, जिथे लोकसंख्या म्हणजे मृत्यूदर हा जास्त आहे, त्या ठिकाणी त्यांना रिप्लेसमेंट लेवल सुद्धा अचीव करणं अवघड आहे. त्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर तरुण लोकसंख्या ही एक महत्त्वाचं संसाधन ठरतं. पण हे संसाधन केव्हा ठरतं? जेव्हा आपण त्यांना दर्जेदार शिक्षण देऊ शकतो आणि त्याच्यातून आपल्याकडे स्किल्ड मॅनपॉवर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शिकलेली किंवा स्किल्ड, ज्यांना स्किल असलेली मॅनपॉवर आहे, ही मॅनपॉवर आपल्याला आपल्या आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी, त्याचशिवाय आपल्या देशाच्या वाढीसाठी किंवा विकासासाठी ही आपल्याला कायमच महत्त्वाची ठरते. याशिवाय यातीलच काही हे मायग्रेशन म्हणजे स्थलांतरित होतात, यामुळे आपली लोकसंख्या ही टिकून राहण्यासाठी देखील मदत होते. बरोबर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील पारंपरिक कुटुंब व्यवस्था जी आहे, यामुळे आपल्याला ही लोकसंख्येचा ताण सहन करणं हे शक्य झालंय. आता भारतामध्ये महिला जरी काही प्रमाणात बाहेर काम करून समान वेतन हा भाग आहे, परंतु पारंपरिक पद्धतीने घरी असणाऱ्या महिला यांचं देखील योगदान फार महत्त्वाचं आहे. बाहेरच्या देशांमध्ये याच गोष्टीसाठी त्यांचं आर्थिक नियोजन कोलमडू शकतं. परंतु वाढती वृद्ध लोकसंख्या जी आहे किंवा हा बदलता लोकसंख्येचा जो इशारा आहे, याच्यामध्ये भारतीय कुटुंब व्यवस्थेमुळं ही जी धग आपल्याला जाणवणार आहे ही थोडी कमी होऊ शकते. नक्कीच. जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र कुटुंब असेल, यामुळे आपल्याला जे एकाकीपणा किंवा मानसिक आरोग्य असे जे आजार आहेत त्याच्याशी लढणं शक्य होतं. याशिवाय आपल्या भारतामधील जी कुटुंब व्यवस्था आहे त्याच्यामुळे स्त्रियांच्या जो योगदान आहे किंवा आता यामध्ये स्त्री पुरुष समानतेमुळे प्रत्येक जणच योगदान देतो, ज्यामुळे आपल्याला जी परावलंबित्ववाले लहान मुलं किंवा वृद्ध ही जी लोकसंख्या आहे त्यांचा भार सोसणं आपल्याला सहज शक्य. अगदी खरंय, अगदी खरंय. याशिवाय आता आपल्याकडे महिलांचं शिक्षणाचं प्रमाण देखील वाढतंय, त्यामुळे आपल्याला समान वेतन प्रमाणे आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हा देखील एक फायदा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. अगदी खरंय. म्हणजे एकंदरीतच लोकसंख्या हे संसाधन म्हणून किंवा एक मनुष्यबळ म्हणून बऱ्याच अंगाने आपल्याला उपयुक्त सुद्धा जर ते नियंत्रणात असेल तर नक्कीच होऊ शकतो. याच्यामधला एक आपण त्यातला पॉझिटिव्ह भाग आपण बघायचा प्रयत्न केला की लोकसंख्येचा नेमका फायदा सुद्धा कोणकोणत्या अंगाने आपल्याला होऊ शकतो. प्रेक्षक हो, आपण पुढेही या विषयावर चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात छोटासा ब्रेक. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर पूनम संचेती यांच्याशी लोकसंख्या या विषयाच्या बाबत, आणि आपण जवळपास लोकसंख्या ही नेमकी वाढण्याची कारणं काय, तिचं डिस्ट्रीब्युशन अर्थात वितरण जगामध्ये भारतामध्ये कसं आहे हे पाहिलं. आणि आत्ता आपण बघितलं की काही प्रमाणामध्ये लोकसंख्या जास्त असणं हे काही वेळेला आपल्याला चांगल्या अर्थी फायद्याचं पण होऊ शकतं. तुम्ही आत्ता आम्हाला एक पॉझिटिव्ह त्याच्यातला अँगल सांगितला की नेमकं लोकसंख्या जर आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरायची असेल तर ती मनुष्यबळ म्हणून कशी वापरता येईल. आता एकंदरीतच लोकसंख्या या विषयाचा विचार केला असता वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, आरोग्याच्या पातळीवर शाश्वत विकासाकडे आपल्याला कसं जाता येईल या सगळ्यातनं, याचा आम्हाला एक विचार द्या ना. लोकसंख्या स्थिरीकरण मात्र महत्त्वाचं आहे. मागचा जरी पॉईंट आपण बघितला की मानवी संसाधन आहे, तरीही लोकसंख्या स्थिरीकरण मात्र महत्त्वाचं आहे. हा मात्र मुद्दा अधोरेखित करायला हरकत नाही. तो दुर्लक्ष करून चालणारच नाही. दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्याप्रमाणे म्हटलं रिप्लेसमेंट लेवल फर्टिलिटी आपण अचीव केलेली आहे ती तशीच ठेवणे, स्मॉल फॅमिली नॉर्म
हे तसंच ठेवणं हे अत्यावश्यक आहे. आता शाश्वत विकासाचे काही मुद्दे हे WHO ने जे दिलेले आहेत 2030च्या अजेंडामध्ये, तर याच्यामध्ये 3 वेगळे भाग पडतात. संसर्गजन्य रोग, याच्यामध्ये आपल्याला HIV, एड्स किंवा मलेरिया, TB इत्यादी रोगांचं जे आपल्याकडचं प्रमाण आहे याच्यावर आपण वेगवेगळे आरोग्य प्रोग्राम्स, आरोग्याचे कार्यक्रम राबवत असतो आणि याच्यामुळे आपण याच्यावर नियंत्रण मिळवत असतो. तर आपल्याकडे हा दुहेरी प्रश्न शिल्लक राहिलाय की संसर्गजन्य रोग ही पूर्ण संपलेले नाही आहेत आणि असंसर्गजन्य रोगांची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण शाश्वत विकासाकडे प्रगती करताना संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण करणं हे चालूच ठेवणं देखील गरजेचं आहे. 2030 पर्यंत आपल्याला TB मुक्त भारत किंवा HIV 90-90-90 प्रोग्राम हा प्राथमिक ध्येय आहे. प्राथमिक ध्येय आहे. याशिवाय माता आणि बाल मृत्यू, ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं की आपलं 97 माता मृत्यू 1 लाख मागे आहेत, परंतु त्याचं टार्गेट आपलं 2003 पर्यंत हे 70 आहे. तर या दृष्टीने काही राज्यांनी ही प्रगती मिळवलेली, साध्य केलेली आहे, परंतु या दृष्टीने आपण शाश्वत विकासासाठी प्रयत्न करताना करतो. बरोबर आहे. बालमृत्यूचं प्रमाण देखील आपल्याला सिंगल डिजिटमध्ये आणण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. बरोबर. आता याचा दुसरा मुद्दा मी म्हटल्याप्रमाणे असंसर्गजन्य रोग व अपघात. तरुण वयामध्ये ज्याचा मृत्यू होतो त्याच्यामध्ये अपघात देखील एक महत्त्वाचं कारण आलेलं आहे. तर त्यामुळे रस्ते सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन हे अपघाती मृत्यू कमी करू शकतो. व्यसनाधीनतावर आपण लक्ष देऊन त्याच्यामध्ये टोबॅको सिजेशन असेल किंवा अल्कोहोल डिॲडिक्शन यामार्फत आपण व्यसनाधीनतेपासून देखील मुक्तता मिळवून शाश्वत विकासाकडे आपण प्रयत्न करू शकतो. नक्कीच नक्कीच. आता याच्या पुढचा आणि शाश्वत विकासामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असंसर्गजन्य रोग हा आहे. कारण यावरील जे औषधोपचार आहेत, यावरील जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत, हे जोपर्यंत सर्वत्र पसरणार नाहीत, याच्याबद्दल आपण आळा घालणार नाही, शिवाय याच्यात काही सवयी आहेत ज्या बिहेवियरल हॅबिट्स म्हणतो, ज्या असंसर्गजन्य रोगांना कारणीभूत ठरतात, त्याचा आळा आपल्याला घालणे गरजेचे आहे. कॅन्सर स्क्रीनिंगची जी कंडिशनिंग आहे याच्यामध्ये सुद्धा आपण अजून सध्या कमी आहोत. तर जास्तीत जास्त लोकसंख्येने पुढाकार घेऊन महिलांनी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग किंवा ओरल कॅन्सर स्क्रीनिंग या गोष्टी जर आपण केल्या तर आपली लॉन्जिटिव्हिटी, आयुर्मान वाढेल आणि वाढलेल्या आयुर्मानात हे जीवन जे आहे ते क्वालिटी दर्जेदार आयुष्य असेल. किंवा आपलं आयुष्य वाढलंय पण त्याच्यामध्ये वेदना आहे किंवा कुठली डिसॅबिलिटी आहे, कुठला रोग आहे, तर त्याला आपण दर्जेदार आयुष्य म्हणू शकत नाही. तर दर्जा आयुष्याचा वाढवण्यासाठी आपल्याला आता प्रयत्न आपण करत आहोत. तर तसेच या सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला जे शहरीकरण आहे ते सुनियोजित शहरीकरणाची आपली अपेक्षा, आपण त्यासाठी देखील प्रयत्न करतो. आपले स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट असेल किंवा ज्या शहरामध्ये वाढण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधा असणं, सध्या पाणी टंचाईच्या देखील त्यासाठी आपल्या ज्या सुविधा आहेत किंवा त्याच्यासाठी जे उपाय आपण करतो, यानुसार आपल्याला शाश्वत विकास करणे आवश्यक आहे. याशिवाय जे नैसर्गिक संसाधन आहेत ती तर आपल्याला आपल्या विकासासाठी गरजेचीच आहेत. तर यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे डेव्हलप्ड कंट्रीज असतात, ज्यांनी ह्या संसाधनाचा वापर करून विकास केलेला आहे, त्यांच्याकडून तंत्रज्ञान आपल्याला मिळणं किंवा त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळणं, म्हणजे पर्यावरण पूरक संसाधनांचा वापर करून आपण आपल्या लोकसंख्येसाठी, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करू शकू, यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि या तंत्रज्ञानाचा वापर करणं देखील आपल्याला आवश्यक आहे. शहरीकरण हे सुनियोजित असेल, पर्यावरण पूरक असेल, हवामानातील बदलांना आपल्याला टॅकल करता येत असेल किंवा त्यांच्यावर आपल्याला उपाय करता येत असतील, तरच हा विकास हा शाश्वत राहू शकतो असं मला वाटतं. अगदी खरं आहे. फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही शाश्वत विकासाच्या संदर्भात आम्हाला सांगितलेत. आता या एकंदरीत विषयाकडे आपण मगाचपासून बघतोय. तुम्ही आत्ता आम्हाला लोकसंख्या म्हणजे काय या व्याख्येपासून आपण सुरुवात केली आणि शाश्वत विकासाकडे लोकसंख्येच्या मार्फत आपण कसं पोचू शकतो इथपर्यंत आपण आलो. आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना, शेवटाकडे जाताना, या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष तुम्ही काम करतायत, तर आपल्या प्रेक्षकांसाठी जो सर्व स्तराचा प्रेक्षक आहे, ग्रामीण, शहरी, सुशिक्षित, अशिक्षित, तर या प्रेक्षकांसाठी तुम्ही नेमका काय संदेश देऊ इच्छिता? सर्वात महत्त्वाचा लोकसंख्या स्थिरीकरणासाठीचा जो संदेश आहे भारताचा, स्मॉल फॅमिली नॉर्म, म्हणजे लहान कुटुंब सुखी कुटुंब, याच्यामध्ये मुले
किंवा मुली, मुलगा अथवा मुलगी, 2 पुरेसे आहेत. हा सर्वात महत्त्वाचा संदेश मला द्यावा वाटतो. आणि दुसरा संदेश म्हणजे लोकसंख्या स्थिरीकरण हा शाश्वत विकासाचा एकमेव मार्ग मला दिसतो, असं मला सांगावं वाटेल. प्रेक्षक हो, बघा, लोकसंख्या हा शब्द किंवा आपण जेव्हा लोकसंख्या ही संकल्पना ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आरोग्याशी त्याचा कसा काय फारसा संबंध असेल. पण आज एकंदरीत या कार्यक्रमामध्ये लोकसंख्या आणि त्याचा आरोग्याशी होणारा एकंदरीत जो काही परिणाम आहे आरोग्यावर होणारा तो आपण पाहिला. आणि त्यामुळेच आपल्या ही गोष्ट लक्षात आली की लोकसंख्या ही नियंत्रणात ठेवणं ही अत्यंत महत्त्वाची अशी काळाची गरज आहे. लोकसंख्येचा विस्फोट किंवा लोकसंख्येचा भस्मासूर हा आपल्याला गिळून टाकायच्या आधीच आपण त्याला नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत प्रयत्न जाणीवपूर्वक करणं हे गरजेचं आहे. शासनाच्या पातळीवर या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळ्या योजना आहेत किंवा त्यांची जी आरोग्य केंद्र आहेत त्यांच्यामार्फत सर्व वयोगटांमध्ये लोकसंख्याच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील ते सुधारण्यासाठी किंवा ते सोडवण्यासाठी प्रयत्न केलेच जातात. पण तरीही एक सामान्य नागरिक म्हणून आपणही वैयक्तिक पातळीवर या लोकसंख्येच्या स्थिरीकरणासाठी, नियंत्रणासाठी आणि त्या योगे येणाऱ्या आपल्या दर्जेदार लाईफसाठी, म्हणजे ज्याला क्वालिटी लाईफ असं म्हणतो, ते जगण्यासाठी आपण प्रयत्न करू शकलो किंवा त्यासाठी आपण एखादं पाऊल उचललं तर मला असं वाटतं आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमातनं ती घेतलेली एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी असेल. डॉक्टर, तुम्ही आमच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आलात आणि लोकसंख्या या विषयाच्या संदर्भात आम्हाला एक समग्र आणि सविस्तर माहिती दिलीत. एक चांगलं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं केलं आणि शासनाच्या योजनासुद्धा सविस्तरपणे मांडल्यात. याचा नक्की उपयोग आमच्या प्रेक्षकांसाठी होईल. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.